नमस्कार, मी रुपाली जोशी. आपण पुन्हा एकदा भेटतो आहोत. आपण मागच्या वेळी ऑटिझम ADHD मुलं किंवा इतर सिंड्रोमची मुलं असतील किंवा इतर प्रकारातली कुठली मुलं असतील, ही वयात येणारी मुलं आणि त्यांचं अग्रेशन याविषयी माहिती घेतली होती. तर आज आपण त्याच्या पुढचा हे भाग बघणार आहोत की हे जे ॲग्रेशन आहे मुलांमध्ये, तर त्यावेळी ते मॅनेज कसं करायचं. बऱ्याच वेळा आता आपण मागच्या भागामध्ये बघितलं की काय काय करतात मुलं. हायपर ॲक्टिव्हिटी मुलांमध्ये वाढते, इम्पल्सिव्ह बिहेवियर वाढतं मुलांचं, मूल स्वतःला मारून घेतं. तर अशा वेळी मॅनेज कसं करायचं मुलाचं हे जे बिहेवियर आहे त्याला मॅनेज कसं करायचं याविषयी आज आपण बोलणार आहोत. हा पण आजचा पण टॉपिक तितकाच महत्त्वाचा आहे. तर जसं उदाहरण जर घेतलं की मूल हायपर झालं किंवा चिडलंय, मूल रागावलंय, चिडचिड करायला लागलंय, तर मूल त्यावेळी एकतर स्वतःला मारून घ्यायला चालू करतं किंवा इतरांना मारतं. तर स्वतःला मारून घेतं म्हणजे मग स्वतःला असं ओरबाडून घेतं किंवा चापट्या मारून घेतं. तर अशा वेळी कसं मॅनेज करायचं मुलाला, की ही जी फेज आहे मुलांची ती बराच वेळ राहते. तर अशा वेळी मुलाला मॅनेज कसं करायचं, तर त्यासाठी आपण टेक्निक्स कुठले आहेत तर ते बघूयात आपण. तर बऱ्याच वेळा आम्ही टॅक्टाईल सेन्स मुलांना हातावरती देतो की ज्यामुळे त्याच्या ज्या नीड्स आहेत, सेन्सरीच्या ज्या नीड्स आहेत त्या फुलफिल होतील यातनं. तर बऱ्याच वेळा जो थेरपी ब्रश असतो तो आम्ही हातावरती प्रेशर देऊन मुलाला त्याचं प्रेशर देतो हाताने. आणि वेगवेगळे टेक्स्चर्स जे असतात, मऊ असतील, खरखरीत असतील, तर त्याचे पण प्रेशर देतो मुलाला. मग इथपासनं द्या, हाताच्या कोपऱ्यापासनं द्या हातावरती, आणि फक्त अपवर्ड डिरेक्शननी द्या, की या हातावरनं या डायरेक्शननी मुलाला प्रेशर द्यायचं आहे. आणि सगळ्या हातावरती द्यायचं आहे, पंजावरती पण द्यायचं आहे, मागच्या भागावरती पण द्यायचं आहे, की जेणेकरून त्याचं हे बिहेवियर थोडं कंट्रोलमध्ये येईल. आणि बऱ्याच वेळा मग चिडायला लागलं मूल की स्वतःला पण कधी कधी चावून घेतं. तर ह्या गोष्टी जर आपल्याला कमी करायच्या असतील, मुलाचं हे बिहेवियर कमी करायचं असेल, तर आपल्याला त्याला टॅक्टाईल सेन्स देऊन हे कंट्रोलमध्ये आणता येतं. अगदी पूर्णच बंद होईल असं नाही, पण मूल बऱ्यापैकी जी गोष्ट 10-15 मिनटं अर्धा तास करत आहे तर ती थोडा वेळ आणि मूल ऐकण्यात येईल आपल्या. तर अशा प्रकारे हे स्वतःला मारून घेणे बिहेवियर आहे किंवा स्वतःला चावून घेणे बिहेवियर आहे, हे आपण अशा प्रकारे मुलाचं कंट्रोलमध्ये करू शकतो. आणि दुसरं आहे की इतरांना मूल मारतं, हे पण आपण बघितलं होतं. तर अशा वेळी काय करायचं आहे की जर एखाद्याला मूल मोस्टली एखाद्याला घरातल्या टार्गेट करतं मूल. बऱ्याच वेळा आपण बघतो की जी व्यक्ती त्याला सतत सूचना देते किंवा रागावते, त्याच्यावरती चिडचिड करते, अशा व्यक्तीलाच ते मूल हानी करण्याचा प्रयत्न करतं किंवा मारण्याचा प्रयत्न करतं, असं पण एक ऑब्झर्वेशनमध्ये आमच्या लक्षात आलेलं आहे. तर अशा वेळी ज्या व्यक्तीवरती मूल अटॅक करत आहे तर त्यांनी एकतर मुलाचा राग पण बाहेर निघणं गरजेचं आहे त्यावेळी, आणि त्याला स्वतःला इजा नाही झाली पाहिजे आणि ज्याला मारतं आहे त्या व्यक्तीला पण इजा झाली नाही पाहिजे. तर अशा वेळी आपण काय करू शकतो की मूल जेव्हा चिडलंय, रागावलंय, त्या व्यक्तीवरती अटॅक करतंय, तर मोस्टली आपण छोट्या उशीचा लोडचा वापर करा की त्याच्यावरती ते मूल मारेल, रागवेल, किंवा त्याला एक गोष्ट जर मूल समजू शकत असेल, आपण बोललेलं सांगितलेलं, तर जर असं मूल जर ते समजू शकत असेल, आपण जर बोलतोय सांगतोय, तर त्यावेळी मुलाला लोड उशी देऊन टाका आणि त्याच्यावरती त्याला मारायला सांगा, की जेणेकरून त्याचा राग पण त्याच्यातनं बाहेर पडेल आणि त्याचं ॲग्रेशन बाहेर पडल्यानंतर मूल त्यावेळी शांत होईल आणि त्यातनं त्यालाही इजा होणार नाही आणि इतर कुणालाही इजा होणार नाही. तर अशा प्रकारे आपण जर मूल दुसऱ्याला कुणाला मारत असेल तर त्याचं हे बिहेवियर आपण कमी करण्याचा प्रयत्न इथे करू शकतो आणि त्याला होणारी इजा आणि इतरांना होणारी इजा या पण दोन्ही गोष्टी आपण तिथे थांबवू शकतो. आणि बऱ्याच वेळा मूल विनाकारण रडताना आपल्याला दिसतं, तर रडू द्यायचं आहे मूल. त्याच्या ज्या इच्छा भावना आहेत त्यामुळे बऱ्याच वेळा मूल रडतं, त्याला सांगता येत नाही, तर त्याला त्यातनं रडण्याने मूल मोकळं होईल. त्यामुळे मूल रडतंय तर त्याला रडू द्या, त्याला तिथे त्याचं रडणं डायव्हर्ट करण्याचा किंवा अगदीच खूप थांबवण्याचा प्रयत्न करू नका, तर त्याला मोकळं पण होऊ देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण सायकोलॉजिकली जर बघितलं
मानसिकदृष्ट्या जर बघितलं तर आपण पण कधी कधी आपल्याला पण रडल्यानंतर खूप शांत वाटतं, खूप चांगलं मोकळं फील होतं. तसंच या मुलांचं सुद्धा असतं. म्हणून मूल रडतंय म्हणून अगदी खूपच त्याचा हे करू नका की का रडतंय, कशामुळे रडतंय. घरात बऱ्याच वेळा आपण असं बघतो की घरातले इतर सदस्य जे आहेत कुटुंबातले, तर ते त्या गोष्टीचा मूल का रडतंय आणि त्याला काय झालं आहे असं करून विनाकारण त्याला अटेन्शन देण्याचा प्रयत्न करतंय. तर तसं करू नका, त्याला रडू द्या, त्याला मोकळं होणं गरजेचं आहे. रडल्यानंतर आपल्याला सुद्धा जसं मोकळं वाटतं तसं त्यालासुद्धा मोकळं वाटेल. त्यामुळे त्याला रडू द्या आणि रडत असताना त्याला थोडं जवळ घ्या, जेणेकरून त्याला थोडा प्रेमाचा स्पर्श जर लाभला तर मूल सुखावेल आणि त्यावेळी त्याचं रडणं पण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येईल, थांबेल मूल रडायचं सुद्धा. तर अशा वेळी त्याला समजून घेणं जास्त गरजेचं आहे. म्हणून त्याला कुठल्याही गोष्टीचा विरोध न करता त्याला आणि इतर कुठल्या गोष्टीचं की तुला चॉकलेट देतो किंवा तुला बिस्किट देतो किंवा तुला अमकं करतो, तुला हे देतो किंवा मी तुला बाहेर फिरायला घेऊन जातो, मग याच्यातनं अजून बिहेवियर प्रॉब्लेम वाढत जातात की मुलाला वाटतं की आपण रडलं की आपल्याला ही गोष्ट मिळते आहे. तर तसं न करता त्याला मोकळं होऊ द्या, त्याला रडू द्या आणि त्यातनं तो मोकळा होईल आणि त्याचे इतर बिहेवियर पण वाढवले जाणार नाहीत. तर अशा वेळी फक्त त्याला एक प्रेमाची जप्पी द्या, त्याला जवळ घ्या आणि त्याला मोकळं होऊ द्या. मुलाला मोकळं वाटेल आणि रडेल मूल, शांत होईल. त्यानंतर बराच कालावधी तो हायपर होणार नाही. त्यानंतरचा कालावधी बऱ्याच वेळा मूल हसताना दिसतं, बऱ्याच वेळा विनाकारण मूल हसतंय. तर अशा वेळी पण पालकांना प्रश्न असतो की आता उगीचच हसतंय मूल, काय करावं. तर हसू द्या आणि त्याच्या जवळ बसा. अरे तू काय करतोय, मला हसतोय का, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तू मला हसतीये का, काय झालं, तुझ्या डोक्यात काय आलं, काही जोक आठवला का तुला, कुणाला हसतोय तू. त्याला असे प्रश्न विचारा, म्हणजे त्यातनं तो विचार करायला लागेल की आपण हसतोय, मग तू मला हसतोय का, मी हसू लागू का तुला, हे बघ मी पण हसतीये तुझ्यासोबत. मग त्याच्यासोबत हसा, त्यालाही वाटेल की आपल्यासोबत कुणीतरी आहे. तर अशा प्रकारे त्याचं ते हसणं हे जे बिहेवियर आहे तिथे आपण कंट्रोल करण्याचा, थोडं कमी करण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने आपण करूयात. तर या टेक्निक्स तुम्ही वापरून बघा मुलांसाठी. या वर्कआउट झाल्या तर ठीक आहे आणि नाही झाल्या तर त्याच्यावरती तुम्ही प्रश्न विचारा की आम्ही या गोष्टी टेक्निक्सचा वापर केला पण त्या वर्कआउट झाल्या नाही, पुढे अजून काय करायचं आहे याच्यावरती मी तुम्हाला निश्चितच सोल्युशन देईल. तर पुढे बऱ्याच वेळा आपण बघतो बऱ्याच पालकांचा प्रश्न असा असतो की बरीचशी मुलं, वयात आलेली मुलं ही त्यांच्या सेक्स ऑर्गनसोबत खेळताना दिसतात. बऱ्याच पालकांचा हा प्रश्न असतो की हे बिहेवियर आहे तर हे कसं कंट्रोल करायचं. तर निश्चितच हे बिहेवियर पालकांसाठी खूपच चिंता करण्यासारखं बिहेवियर आहे की अशा वेळी मुलाला कंट्रोल कसं करायचं, त्याचं हे बिहेवियर कमी कसं करायचं. तर या गोष्टीचा अगदीच खूप मला वाटतं की पालकांनी या गोष्टीचा खूपच बाऊ करू नये, कारण ही पण त्यांची गरज आहे. ते जे वयात आलेले आहेत त्यांच्यामध्ये होणारे हार्मोन चेंजेस आहेत, त्यामुळे ही पण त्यांची नीड आहे, त्यांची गरज आहे, ही समजून घेणं गरजेचं आहे. त्यावेळी त्यांना हाणून मारून किंवा त्या गोष्टी कमी करायला लावणे, हाणून मारून या गोष्टी कमी होणार नाही आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर तिथे त्याला जर मुलं असं काही करत असेल तर त्याला एखादी रूम, एखादी जागा नेमून द्या की तुला असं काही वाटलं तर त्या ठिकाणी, त्या रूममध्ये जा आणि त्याला एक कालावधी नेमून द्या की तू 10-15 मिनिटानंतर बाहेर आलं पाहिजेस. 10 मिनटं 15 मिनिटानंतर तू ही गोष्ट थांबवायची आहे आणि 10-15 मिनिटानंतर बाहेर यायचं आहे. जर मूल तसं करून जर ऐकलं नाही, त्याने आलं नाही सुरुवातीला लगेच मूल ऐकणार नाही, येणार नाही, तर त्याला जाऊन आपण घेऊन यायचं आहे की मी तुला सांगितलं होतं की तुला 10-15 मिनिटानंतर बाहेर यायचं आहे, आता तू ही गोष्ट थांबवायची आहे आणि चल माझ्यासोबत बाहेर ये. असं करत करत हळूहळू हे पण बिहेवियर मुलाचं कमी होणार आहे. त्यामुळे त्याची ही गरज आहे, ही त्याची फुलफिल होणं पण गरजेचं आहे. हे नॉर्मल बिहेवियर आहे. हे अगदी खूप त्याचं फक्त मुलांना माहिती नसतं, विशेष मुलांना, की हे बिहेवियर कुठे कसं आणि काय बिहेव करावं. हे नॉर्मली सगळ्यांमध्येच हे त्या वयामध्ये येणारं हे बिहेवियर आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा बाऊ न करता अशा प्रकारे तिथे ही टेक्निक वापरून अशा पद्धतीने हे बिहेवियर मॅनेज करावं असं मी पालकांना इथे सजेस्ट करेल.
किंवा त्याच्यामध्ये अजून एक हे पण आहे की ही गोष्ट जर मूल सारखं सारखं करतं आहे, जर रिकामं असेल मूल तर त्याच्या डोक्यात ही गोष्ट सारखी येणार. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त कामामध्ये बाहेर शाळेमध्ये असेल किंवा इतर कुठे असेल कामामध्ये त्याला जर गुंतवून ठेवलं तर त्या गोष्टीचा विसर निश्चितच मुलाला पडेल कामामध्ये असल्यानंतर. तर अशा वेळी त्याला थेरपी किंवा थेरपी सेंटरला किंवा शाळेमध्ये किंवा कामामध्ये त्याला गुंतवून ठेवणे हा एक तिथे एक हे बिहेवियर तिथे मॅनेज होऊ शकतं. तर त्यानंतर आहे की हायपर झाल्यास जर मूल खूप हायपर झालं तर त्याला आम्ही सजेस्ट करतो की वेगवेगळे थेरपीचे प्रेशर देणे. थेरपीचा जो ब्रश असतो त्याच्याने प्रेशर देणे, त्याच्या पाठीवरती असेल त्याला झोपवायचं आणि पाठीवरती डीप प्रेशर द्यायचं मुलाला पाठीवरती. आणि पायांवरती द्या, हातांवरती प्रेशर द्या, पाठीवरती द्या, पायांना गुडघ्यापासून खाली पंजांवरती, हाताच्या पायाच्या पंजांवरती प्रेशर द्या. तर अशा प्रकारे प्रेशरचा जो ब्रश असतो थेरपीचा त्याच्याने प्रेशर द्या. आणि त्यानंतर घरामध्ये आपल्या उशी, लोड वगैरे या वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्स्चरच्या उशा असतात बघा. काही कडक असतात, काही मऊ असतात, काही फोमच्या उशा असतात. या उशांचा वापर करून सुद्धा मुलांना आपण प्रेशर देऊ शकतो. त्यांना झोपवून त्यांना प्रेशर द्यायचं आहे, जेणेकरून मूल त्या प्रेशरने सुद्धा त्याची हायपर ॲक्टिव्हिटी खूप ॲग्रेसिव्ह झालेलं असेल तर कमी होईल आणि मूल मॅनेज होईल. तर अशा प्रकारे आपण या प्रेशर देऊन सुद्धा मूल मॅनेज करू शकतो. जर मूल ऐकत असेल तर त्यावेळी त्याला ब्लँकेटमध्ये रॅप करा. प्रेशरनी कसं ब्लँकेटमध्ये रॅपिंग कसं करायचं आहे याची पण एक टेक्निक आहे. तर ब्लँकेटमध्ये जर टाईट तुम्ही मूल रॅप केलं आणि त्यावेळी त्याला पुन्हा प्रेशर दिलं तर त्यावेळीसुद्धा त्याची हायपर ॲक्टिव्हिटी थोडी रिड्यूस होईल, त्याचं ॲग्रेशन रिड्यूस होईल, मुलाचं कमी होईल आणि मूल बऱ्यापैकी लवकर मॅनेज होईल. तर अशा या टेक्निक्सचा जर आपण वापर केला तर निश्चितच मुलाची हायपर ॲक्टिव्हिटी इथे आपल्याला कमी होताना दिसेल. किंवा आपला जो कलरिंग चा ब्रश जो असतो आपण की जो ब्रशनी कलर करतो बघा, काय म्हणतात ते ओल्या कलर साठी ब्रश वापरतो आपण तो. तर त्या ब्रशचा वापर जर केला आपण आणि तो पाठीच्या कण्यावरती जो आहे आपल्या इथे मानेपासून तर माकड हाडापर्यंतचा जो आपला भाग आहे पाठीच्या कण्याचा, तर त्याच्यावरती हळूवार जर मुलाला झोपवून हळूवार ब्रश जर फिरवला तर त्याच्याने पण मुलाची हायपर ॲक्टिव्हिटी बऱ्यापैकी कमी होईल आणि मूल कंट्रोलमध्ये येईल. तर अशा या टेक्निक्स वापरून बघा मुलाला कंट्रोलमध्ये करण्यासाठी. तर निश्चितच याचा फायदा तुम्हाला कुठे थोडा बहुत आज नाही होणार, लगेचच होणार नाही, पण थोड्या दिवसांमध्ये आपल्याला हा फायदा झालेला दिसेल घरी असताना मूल. आणि थेरपी सेंटरला जेव्हा तुम्ही जाता तर त्यावेळी आम्ही वेगवेगळ्या सगळ्या सेन्सरीवरती मुलांच्या काम करतो. मुलाला जसं मी मागच्या वेळी मेन्शन केलं होतं की थोडं ॲग्रेसिव्हली ॲक्टिव्हली थेरपी मुलाला आम्ही सेन्सरी थेरपी देतो, सेन्सरी डाएट थेरपीचा वापर करतो की जेणेकरून मूल त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या सेन्सवरती काम केलं गेलं. तर त्याच्यामध्ये जसं आपण इंट्रोसेप्शनचा पण सेन्स जो बघितला, इंट्रोसेप्टिव्ह सेन्स, तर त्याच्यामध्ये पण मुलाला त्याच्या भावनांवरती नियंत्रण नसतं. तर त्यावेळी त्या सेन्सवरती पण जेव्हा आपण काम केलं जातं तर मूल बऱ्यापैकी त्याचं ॲग्रेशन जे आहे ते रिड्यूस होतं आणि मूल कंट्रोलमध्ये येतं. जिथे मूल अर्धा तास 15 मिनटं 20 मिनटं जर त्या पॅचमध्ये असेल, फेजमध्ये असेल तर ती फेज हळूहळू कमी कमी होताना दिसेल. मूल रोजच जर ॲग्रेसिव्ह होत असेल तर तो पिरियड पण आपल्याला कमी होताना दिसतो. मग मूल आठवड्यातून 1 दिवस 2 दिवस 3 दिवस हळूहळू त्याचं ॲग्रेशन जे आहे ते 1 2 3 दिवसांवरती येतं आणि हळूहळू अजून 1 दिवस 2 दिवसांवरती येतं किंवा आठवड्यातल्या एखाद्या दिवशी मूल ॲग्रेसिव्ह झालेलं दिसतं. तर अशा प्रकारे या सगळ्या टेक्निक्सचा वापर करून मुलाचं ॲग्रेशन आपण कमी करू शकतो, हायपर ॲक्टिव्हिटी मुलाची कमी करू शकतो.
मुलाचं रडणं जे आहे अशा प्रकारे मॅनेज करू शकतो. मूल स्वतःला मारतंय, इतरांना मारतंय, तर अशा प्रकारे या टेक्निक्सचा वापर करून आपण या गोष्टी सगळ्या मॅनेज करू शकतो. म्हणून मी पालकांना सांगेल की अगदीच हेल्पलेस झालो आहोत आपण, किंवा आपल्याला काहीच मार्ग नाही आहे, आपण आता काहीच करू शकत नाही, तर या फेजमध्ये न येता पालकांनीसुद्धा आपल्याला जिथे प्रॉब्लेम आहे तिथे सोल्युशन निश्चितच आहे. फक्त तुम्ही थेरपिस्टशी ॲप्रोच व्हा, त्यांच्याशी चर्चा करा. मुलाच्या बिहेवियरविषयी असेल, तुम्हाला योग्य सोल्युशन नक्कीच मिळेल. तर अशा वेगवेगळ्या टेक्निक्सचा वापर करून आम्हीसुद्धा मूल मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो, आणि तुम्हीसुद्धा घरी या टेक्निक्सचा वापर करून मूल मॅनेज करू शकता. आणि जर या सगळ्या गोष्टी करूनही जर मूल मॅनेज होत नसेल, तर त्यावेळी जसं मी मागच्या वेळी सांगितलं की आपल्याला त्यावेळी वैद्यकीय सल्ल्याचा आधार घ्यावा लागतो. मग तुम्ही होमिओपॅथी ट्रीटमेंट घ्या, ॲलोपॅथी घ्या किंवा आयुर्वेदिक घ्या. मूल ज्या ट्रीटमेंटनी कंट्रोलमध्ये येईल त्या ट्रीटमेंटचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. परंतु जर त्या अगोदर या सगळ्या टेक्निक्सचा वापर आपण करून बघायला हरकत नाही. जर मूल याच्यानी मॅनेज झालंच नाही, लगेच 1 दिवसातच या गोष्टी मॅनेज होणार नाहीत. थोडा कालावधी निश्चितच 15 दिवसांचा, 3 आठवड्यांचा कालावधी लागेल. तुम्ही सुरुवात केल्यानंतर ग्रॅज्युअली, म्हणजे हळूहळू या गोष्टी कमी कमी होताना दिसतील. तर ह्या गोष्टी निश्चितच तुम्ही वापरून बघा. तुमच्या मुलामध्ये यापैकी जे कुठलं बिहेवियर असेल त्यासाठी या टेक्निक्सचा वापर करून बघा. निश्चितच तुमच्या मुलाचं बिहेवियर, ॲग्रेशन याच्यानी कमी कमी होताना दिसेल. सॉरी. अशा प्रकारे वयात येणाऱ्या मुलांचं ॲग्रेशन आपण हळूहळू कमी करू शकतो आणि मॅनेज करू शकतो. या टेक्निक्सचा वापर करून बघा. या व्यतिरिक्तसुद्धा जर तुमच्या मुलाचं अजून वेगळं काही बिहेवियर असेल तर तुम्ही नक्कीच फोन करून आम्हाला विचारू शकता की त्याचं या व्यतिरिक्त अजून वेगळं काही बिहेवियर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती आम्ही निश्चितच सोल्युशन देऊ. आमचा फोन नंबर आहे 99 70 59 84 29. तर या मोबाईल नंबरवरती तुम्ही निश्चितच आम्हाला संपर्क करून तुमचे प्रश्न, तुमचा प्रॉब्लेम, तुमच्या समस्या आमच्यासमोर मांडू शकता. तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा सोल्युशन दिल्या जाईल. तर आज आपण अशा प्रकारे इथे मुलाचं ॲग्रेशन कसं कमी करायचं वयात येणाऱ्या मुलांचं याविषयी जाणून घेतलं. तर आपण इथे थांबूया. तोपर्यंत दुसऱ्या व्हिडिओपर्यंत येईपर्यंत आपण हा विषय इथे थांबूया. आणि तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही निश्चितच फोन करून विचारू शकता. तोपर्यंत धन्यवाद.